पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना त्याचप्रमाणे राजकारण्यांना जे आहे ते काटकसरीचे आव्हान या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर जे आहेत ते आता परदेश दौऱ्यावर जाणार होते. याच निर्णयाचा आता महापौर जे आहेत ते निर्णय घेणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे आहेत. सर, काय सांगाल? पंतप्रधानांनी आव्हान केलेलं आहे, तुमचा एक दौरा परदेश दौरा येतो, अनेक चर्चा सुरू झाल्या की तुम्ही त्या दौऱ्यावर ठाम आहेत. नक्की काय भूमिका असणार आहे तुमची? आपण पाहिलं असाल आता संपूर्ण जगात युद्ध परिस्थिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी काटकसर करण्याचा सगळ्यांना संदेश दिलेला आहे. त्यामध्ये परदेशी दौरे असतील, सोने खरेदी असेल, पेट्रोल डिझेल असेल, ह्या सर्व गोष्टींवर काटकसर करून आपल्या देशातील अर्थव्यवस्था बळकट ठेवावी असे आव्हान सर्वांना केलेले आहे. या निमित्ताने जो परदेश दौरा आम्ही करणार होतो तो खरं तर आपल्या शहरासाठी आणि खूप काही शिकण्यासाठी सारखं होतं तिथं. त्यामुळं आम्ही चाललो होतो. परंतु आजच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा आदेश काढले की संपूर्ण परदेश दौरे रद्द करावेत. तर याबाबतची आणि मला ह्या दौऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली होती. संपूर्ण व्यवस्थित त्याचं बजेट वगैरे स्थायी समितीची मंजुरी घेऊन मी शासकीय दौरा करणार होतो आणि तो अभ्यास दौरा होता, फिरायला जाणार नव्हतो. तरीही मुख्यमंत्री साहेबांशी आज मी चर्चा करून निर्णय घेईल. नक्कीच, पण अभ्यास दौरा असला तरी त्या ठिकाणी खर्च आलाच ना. पंतप्रधानांनी सांगितलं की देशात म्हणजे आपल्या देशात काय असेल तिथे फिरा, म्हणजे हा दौरा रद्द होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. हा सुमारे 8 लाख बजेटचा दौरा होता, परंतु त्याची तिकीटं वगैरे सर्व झाली होती. जरी दौरा रद्द केला तरी ते पैसे वायाच जाणार आहेत. परंतु जर मुख्यमंत्री साहेबांनी जर आदेश काढलेत तर नक्कीच आपण तो रद्द करू. नक्कीच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून हा संबंधित प्रदेश दौरा जो आहे तो रद्द करू, अन्यथा त्यांनी जर जाण्यास होकार दिला तर त्या दौऱ्याला देखील जाणार असल्याचं या ठिकाणी महापौर रवी लांडगे यांनी सांगितलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.